सचिन, नागरिक संतप्त झालेत, मात्र लोकप्रतिनिधी कोण तिथे आलेत का? या संतप्त नागरिकांशी काय संवाद साधला जातोय का? नक्कीच नागरिक संतप्त झालेले आहेत। हा सगळा नागरिकांचा आक्रोश आहे, राग आहे। जो सकाळी घटना झाली, आज घटना होऊन 24 तास झालं, मात्र यावर ज्या आरोपीच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो झालेला नाही। आता या ठिकाणी हे सगळे सामान्य नागरिक आहेत जे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा रस्ता बंद केलेला आहे। कुठलाही राजकीय नेता किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक जे आहेत ते या ठिकाणी नाहीत, ते सगळे सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी उतरत असताना आरोपीला फाशीची शिक्षा जी आहे ती देण्यात यावी प्रामुख्याने अशी मागणी जी आहे ती या सर्वांकडून करण्यात येते। आणि त्यामुळे खरं तर मुंबई बेंगलोर हायवे जो आहे सचिन कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसत नाहीये, मात्र मी तुम्हाला विनंती करते त्या ठिकाणी जे उपस्थित आक्रमक नागरिक आहेत तुम्ही त्यांच्याजवळ जावं आणि त्यांच्या प्रतिक्रिया थेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्यात। एकूणच आपण पाहतोय की आपण नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। लोकही बोलायच्या तयारीत नाहीयेत, लोकांना बोलायचं नाहीये, तर जो आक्रोश आहे हात जोडतायत ते आम्हाला कुणाशी बोलायचं नाही, फक्त ज्या आरोपीला जे आहे ती फाशीची शिक्षा देण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे। त्यामुळं हात जोडून ते विनंती करतात आम्हाला कुठल्याही माध्यमाशी बोलायचं नाही। या ठिकाणी जो रस्ता रोको केलेला आहे, जे आमची मागणी आहे ती मान्य करा, जी फाशीची शिक्षाची मागणी हे सगळे करतायत। आणि त्यामुळं हा मुंबई बेंगलोर हायवे जो आहे तो आता आपल्याला बंद केलेला पाहायला मिळतोय। सचिन, लोकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी तुझं काय बोलणं झालंय का? नक्कीच आपण पाहतोय की आज सकाळपासून खरं तर मुंबई बेंगलोर महामार्गावरच नसरापूर जे गाव आहे त्या ठिकाणी ही सगळी घटना झाल्यानंतर आज सकाळपासून पुणे ग्रामीण पोलिसांची संपूर्ण जी टीम आहे ती नसरापूरमध्ये होते। वाहतूक पोलीस आणि इतर सगळे जे आहेत ते या संदर्भात वेळोवेळी पाहत होते, मात्र अचानकपणे काही वेळापूर्वी या सगळ्या ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक होऊन मुंबई बेंगलोर हायवेवर आलेले आहेत। अनेक वाहतूक पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना या प्रकरणाची खरं तर कल्पना आल्यानंतर तेही या ठिकाणी पोहोचले, मात्र त्या अगोदर ही सगळी वाहतूक आपण पाहतोय मुंबई बेंगलोर हायवेवर जे आहे ते आता सध्या थांबवलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्या ठिकाणी नेमकं काय काय घडतंय तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार। आपण पाहतोय नवले पुलाजवळची ही दृश्य आहेत, या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले आहेत। नसरापूरमध्ये जी घटना काल घडली आहे, 65 वर्षीय नराधमाने एका 3.5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली आहे, त्याच्या निषेधार्थ हे नागरिक या ठिकाणी जमा झाले।